माझी सोय हा? ए असू द्या कसलं बी असलं तरी ते माझं मला आहे का तुमचं शाहरुख खानले देखणं असून माझ्या उपयोगात आहे का हा ते कसं आहे माझा अमिताभ बच्चन ए आहे का नाही अमिताभ बच्चन ए बच्चनला गाडी असते ह्याला गाडी कुठे आहे हे अजून बच्चनच दिसतंय मला थोडं बघ मुडते इकडे बघायचं तिकडे बघू नको ए असं मावशी ए ही माझी पसंती नाही की आमच्या पप्पांची पसंती मी कॉलेजला होते संभाजीनगरला मला चांगली चांगली स्थळं येत होती चांगल्या चांगल्या जागा येत होती आहे का नाही हे महाराज सुद्धा आलं तर मला विचारायला आला का मी ह्या सुद्धा मुडद्याला म्हणलं नाही शेवट आमचा पप्पा ए बोल शेवट आमचा पप्पा पुन्हा संभाजीनगरला आला आणि हे पीस आणला हुडकून शेव पीस शोधून आणला आमच्या पप्पाने आमचा पप्पा म्हणलं आता संभाजीनगर मध्ये असला पीस शिल्लक राहिलेला नाही एवढं जे एक पीस आहे का नाही की आमच्या पप्पांची पसंत आहे माझी नाही आई बापाने बरं नाही केलं ग बया आई बापाने बरं नाही केलं ग बया मला म्हाताऱ्यानं बरं केलं आई बापाने बरं नाही केलं ग घेते नाव घेते सगळं घेते असू ए आमच्या वडिलांची पसंत आहे मावशी आज इथं तिकडे बघू नको तिकडे बघितलं की रेंज जाते तुझी तू माझ्याकडे बघित राहा म्हणजे तुझी रेंज जायची नाही तिकडे पोरांच्याकडे बघितलं की त्याची रेंज घालू नका आताशी कुठे रेंज मध्ये आले इकडं पुढं ए आज इथं समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या अनिल महाराजांच्या वतीनं मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन केले पण या मोफत विवाह सोहळ्यामध्ये लग्न फक्त आमच्या दोघांचीच लागणार आता जी तरुण मंडळी लग्नाच्या शोधात आहेत प्रयत्न चालू ठेवा महाराज मंडळी हा राहू द्या तरुण मंडळी लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा येणाऱ्या 12 वर्षापर्यंत लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा ह्या 12 वर्षात तुमचं जमलं झालं तुमचं भाग्य नाही झालं तरुण मंडळींनी टेन्शन घ्यायचं नाही कारण 12 वर्षानंतर पुन्हा एकदा नाशिकला कुंभमेळा भरणार कुठंच काय जमायचं दिसणार सरळ भगवी लुंगी आणायची बम बम बोले जाऊ द्या संभाजीनगरवरून 1-2 टेम्पो भरून तेवढा माल शिल्लक असेल संभाजीनगरला आहेच ना चिक्कार माल शिल्लक आहे आता त्यामुळे आमच्या लग्नात कोणी गडबड गोंधळ करायचा नाही लांब बसलेले पाहुणे मंडळी कुणाला अक्षता मिळाल्या नसतील खडी माती काय मारू नका पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था लग्नाच्या अगोदर केलेली होती गुलाबजाम खाल्ले हा त्याहून महत्वाची सूचना लग्नाचं जेवण जरी अगोदर झालं असलं तरी सर्व पाहुणे मंडळीला नम्रतेची विनंती लग्नाचा आहेर मात्र करून जायचं बिना आहेर करता कोणी घरी जायचं नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची बाबा ओ बाबा येतं माझं लग्न वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी पुढे बघ है का नाही मावशी मी एवढी गोरी पान नक्षत्रावानी चंद्राची कोर है का नाही आजी कशी दिसते है का
हाय का? छान दिसते का नाही? ताई हा हाय का नाही? कशी दिसते ताई? एक नंबर दिसते का नाही? मी एवढी गोरीपान नक्षत्र आणि चंद्राची कोर आणि आमच्या वडिलांनी हे म्हशीचं रिडकू बांधलं माझ्याकडे. आंबा 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 जायचं काय हात सोड. इलेक्शन उभं राहिलंय मग हात बांधून उभं राहिलं. ए पण काय करायचं मावशी? पदरात पडला आणि पवित्र झाला आहे की आपला बायकांचा जन्मच असा आहे. कसलंही पदरात पडलं तरी आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं. महिला मंडळ कसलं पण प्रत्येकीला माळकरी भेटेल असं नाही. कसलं पण कसलं पण कसलं पण नाही तुमचं नाही माझं भाग्य आहे. लायसन आहे ना? हा लायसन असं की बाई मला तरी लायसनवाला भेटला. ए त्यामुळे आमच्या लग्नात तुम्ही गडबड गोंधळ करायचा नाही. कारभारी इकडे तुम्हाला झोप आली का? हॅलो नाही ना आली झोप नाही ना आली. लय मारेन मुलग्या झोपला तर लग्नात झोपत जाऊ नको. हा तिथं मित्रांना विचार तुझ्या त्या गँगला विचार त्यांची लग्न नाही त्या पोरांना झोपा लागल. हा ज्यांची लग्न नाही त्या पोरांना झोपा नाहीत महाराज रात्रभर धडपडते. 12 वाजता एखाद्या नटीचा फोटो मोबाईल मध्ये बघते हुशारी घेते झोपते. तरी पण झोप लागली नाही पुन्हा नटीचा फोटो काढतात मोबाईल मध्ये बघतात. फोनवर ऍडजस्टमेंट चालली पोरांची. आणि मुर्द्या तुला एवढा चांगला पीस आळंदीत भेटला लग्नात झोप आली म्हणतो. इकडे कारभारी तिकडे बघा. हिथं बसलीत का नाही? हिथं उपस्थित आहेत ते सगळे माझे पाहुणे मंडळी. उपस्थित आहेत ते कोणाचे? माझे. आणि गुलाबजाम खाऊन घरी झोपाय गेलेत का नाही? ते तुझे. हे जे पाहुणे सगळे असलेत खायला सगळ्याच्या आधी भाजनाला कधी कधी 4-4 पंक्ती पाडले. 4 पंक्तीची माणसं तर आहेत का महाराज? हा असू दे. एक काम करा इकडे बघा. माझ्या पाहुण्यांसाठी ना गोड आणि चांगलं नाव घे. येतं का? चांगलं चांगलं घे म्हटलं की मुर्दा भाजी म्हणते की माझ्या पुढचं दिसतंय. असं चांगलं घे चांगलं घे. आळंदीच्या टॉपवर उभी होती बस. ती कोण आली जाणी? ती होती पंढरपूरची म्हैस. कोण पंढरपूरची म्हैस? मी घोड दे तिकडे बघितलं का मावशी? चांगलं नाव घेऊन तुम्हाला पंढरपूरची म्हैस म्हणतो. म्हैस आहे मी. हा असू दे मी चांगलं नाव घेते यांचं आहे का? समृद्धी देवळी त्यात होता पेढा. समृद्धी देवळी त्यात होता पेढा. मी पंढरपूरची म्हैस आणि संभाजीनगरचा रेडा. काय का नाही चांगलं? आता कसं वाटलं रे मोठी मला नाही आता तुझी पाहुणी इथं नाही तुझे झोपले गुलाबजाम खाऊन झोपले. झोपले सकाळ नाही उठले तरी चालते. म्हणजे लवकर नाही उठले तर चालते उशिरा उठू दे. कारभारी तुम्हाला नाव घ्या म्हणायचं तुम्ही मला म्हैस म्हणायचं मी तुम्हाला रेडा म्हणायचं. चांगलं आहे काही आहे का? पिक्चर मधलं नाव घेते तुमचं पिक्चर मधलं फिल्मी स्टाईल आहे का? घेऊ का? चांगलं खुश झालाय मुर्दा घे चांगलं नाव घेते यांचं फिल्मी स्टाईल मधलं आहे का? समृद्धी देवळी त्यात होती मिरची. समृद्धी देवळी त्यात होती मिरची. शो माझा परशा आणि मी हे जारची. आहे का नाही चांगलं? आहे का नाही? हा काय भारी आहे म्हणते मुर्द्या. हा हे जरा आरशात बघितलंस का? आरशात बघितलंस काय भारी? हा ए महिला मंडळ तुम्ही सांगा मी आर्चिगत दिसते का नाही? हाय का नाही? हाय का नाही ताई? हाय का नाही मी आर्चिगत? हाय का नाही आर्चिगत? ए पोरानो आहे का परशागत? नाही. त्याला 3 दिवस निद्रायनी भिजत घातला त्याचा कलर बदलायचा नाही. तिकडे कारभारी तुमच्यापेक्षा ते म्हातार बाबा कसं दिसतात पेशावर कसं बघतोय बघ माझ्याकडे. नादावलंय की नाही म्हातार? हा कसं बघतोय बघ पडदा काय काय.
नाही नाही, नजर नाही लागणार. कारण ऐक, तुझ्या आधी मला त्यांचं स्थळ आलं. तुम्ही आला होता का नाही बाबा मला बघा? होय म्हणते ना जाऊले. असं बाबांचं नाव घेते चांगलं. काय नाव आहे बाबांचं? सकाराम. तुकाराम बी आलाय का? नाही. तुकाराम गावाला ठेवलाय, ते सकाराम एकटाच आले. असं सकाराम महाराजांचं नाव चांगलं घेते ऐका. रुंजून जाते खिडकी वाटे पाहते, रुंजून जाते खिडकी वाटे पाहते. खिडकीला 3 तारा, आणखी त्याला घुंगर बारा. सुपारी कापते करा करा, पान कापते तेरा तेरा. तिकडून आला व्यापारी, काढते पदर घालते वारा. व्यापाऱ्याचं घेते हंडा, पाणी भरते गंगाचं. वाडा बांधते भिंगाचं, वाड्यात वाड 7 वाड. 7 वाड्याला 7 चौकटी, 7 चौकटी ज्यात पलंग. पलंगावरती गादी, गादीवरती उशी, उशीवरती बशी. बशीत होता कप, कपात होता दूध, दुधात पडली माशी. आमचं कारभारी गेले काशी, म्हणून आमच्या सकाराम महाराजांच्या नावानं घडते उद्याची कार्तिकी एकादशी. काय म्हातारं खूप झालं बघितलं. एवढ्या गारठ्यात पण म्हातारं चार्जिंग झालं. झालं की नाही? बाबा सकाराम महाराज तुमचं नाव घेतलं की ते बकरीवाले नाराज झाले. शेजारचं हो, काय नाव आहे त्यांचं? गणेश. वा वा गणेश. हे गणेशरावांचं नाव चांगलं घेते ऐका. समोर होती देवळी त्यात होती किसणी, समोर होती देवळी त्यात होती किसणी. आमचे गणेश भाऊजी गेले संडासला, काळ्या डुकराने दिली ढोसणी. हाय गणेश चांगले खुश झाले. कारभारी एक काम करते, शिष्टीवाल्यांचं एक नाव घेते. काय नाव आहे शिष्टीवाल्यांचं? विष्णुभाऊ. विष्णुभाऊ. हा, त्यांचं नाव काय? विष्णू. तुमचं झालंय का? नाही झालं? वेटिंग वर आहे. माझ्यावर करताय? थांब जरा. माझी सेटिंग लावायची लिटवर तू मध्ये कुठं आला? स्पीकरवाले पण सेटिंग असल्यावर बरं असतंय, आवाजाचं टेन्शन नाही. हे असू दे. तुमचं नाव किती? काय नाव म्हटलं त्यांचं? विष्णू. वा, नावात ताकद आहे. धन्य माता पिता त्याच्या छान नाव ठेवलं आहे वडिलांनी. विष्णू महाराज तुमचं नाव चांगलं घेते आहे का. समोर होती देवळी त्यात होती विट्टी, समोर होती देवळी त्यात होती विट्टी. आमच्या कारभाऱ्यांना सकाराम महाराज तुम्हाला, गणेश महाराज तुम्हाला, तिघांना देते सोडचिट्टी आणि आमच्या विष्णू महाराजांना मारते मिट्टी. कशाला कशाला बोलायचं? मूर्द्या त्याचं झालं काम, तू बस बोंबल. ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला ते आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असणारे, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आमच्या अनिल महाराज. हे अनिल महाराजांचं एक नाव छान घेते ऐका. बाबळीच्या झाडाला बांधते कोकरू, बाबळीच्या झाडाला बांधते कोकरू. अनिल महाराज तुम्ही माझ्या जीवाचं पाखरू. हा बाबा ओ बाबा येतं माझं लग्न. बघितलं का मावशी किती पोरग हुशार आहे तुमचं. हा मोठा मला म्हणतो सर्वांच्या जागेवरती जाऊन पाया पड. हाय का पडायचं वय एवढे सगळे लय मारी, एवढ्या सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडायचं म्हणजे माझी कंबर राहील का? राहील का? गाव सगळा मामाचा आणि योग नाही कामाचा. पाया कसं पडायचं? कसं पडायचं मी सांगते कसं. हाय का नाही? कसं पडायचं? आहेराच्या पाकिटावरचं नाव वाचून पाया पडायचं. नाव वाचायचं पडपाया, नाव वाचायचं पडपाया, नाव वाचायचं पडपाया. ज्याचा आहेर असेल त्याच्या पाया पडायचं, ज्याचा नसल त्याच्या बघू संभाजीनगरच्या स्टँडवर गाठ पडली. आहे का नाही?
त्यासाठी काय करू हितनं सगळे त्या पाया पडू विठाला सुरेश मामांचं नाव चांगलं घेते चांगलं घेते हा हा कॉमेंट्री घेते कृष्णातून सुरेश मामांचं मिक्स घेते वाकडी तिकडी बाबळ वाकडी तिकडी बाबळ उगवले हाताच्या जोरावर वाकडी तिकडी बाबळ उगवले हाताच्या जोरावर कृष्णाचं नाव घेते दुसरं कोण हा कृष्णाचं नाव घेते सुरेशरावच्या उरावर आहे का नाही पाया पडला ना चल घरी विठाला